नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन गोष्टींबद्दल बोलणार आहे। पहिली गोष्ट तुमच्या ऍडमिट कार्ड संबंधित आणि दुसरी गोष्ट तुमचं जे कॉम्पिटिशन इन्क्रीज आहे त्या संबंधित। ठीक आहे, व्हिडिओ खूपच छोटासा असणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओला बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ठीक आहे, लास्ट व्हिडिओची जी विनर होती तिचं नाव अनुष्का पवार आहे, जिला 1500 रुपीजचं अमेझॉन व्हाउचर आम्ही दिलेलं आहे। प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो आणि त्याला ते अमेझॉन व्हाउचर जातं किंवा प्राइस जातं। तर नक्कीच तुम्ही पण नेक्स्ट व्हिडिओचा असू शकतात आणि सबस्क्राईब या पर्पजसाठी करा ना की जोपर्यंत तुमची एमएसटी सीईटीची परीक्षा होत नाही, जोपर्यंत तुमचे कॅप राउंड्स होत नाही, जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, नेहमी अशीच अपडेट देत राहील। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, फुल होईल आधी जॉईन करा। फ्री मेंटरशिप मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देतोय, टॉपरचे नोट्स मी शेअर करतोय, नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। खूप जास्त तुम्हाला फ्री मध्ये कंटेंट मी तिथं पण देतोय। ठीक आहे, आता आपण बोलूया ऍडमिट कार्ड संबंधित जी अपडेट आली त्याच्याविषयी। त्याआधी पण एक छोटीशी गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आम्ही लॉन्च केलेला आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमच्या सीईटी मध्ये येतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। ठीक आहे, असेच प्रश्न सॉल्व्ह करून घेतलेले जे सगळ्यात जास्त सीईटी मध्ये येतात। महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी सगळे टीचर्स तुमचे IITN टीचर्स आहेत। लास्ट 10 वर्षापासून COEP, VGT, वाजन, PICT, VIT, KJ सौम्या, डीजे सांगली, थाडोमल असे टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना पाठवतायत। तुम्ही पण जाणार याची मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे, फक्त तेवढे जे गोष्टी ते सांगतायत तेवढे फॉलो करा। ठीक आहे, प्रत्येक चॅप्टर जसं की थर्मोडायनामिक्स घेतलं, थर्मोडायनामिक्सचे सगळे कॉन्सेप्ट, सगळे न्यूमेरिकल्स, आजपर्यंत थर्मोडायनामिक्स वरती कोणकोणते प्रश्न विचारले, त्यांना तुम्हाला कसं विदिन सेकंड सॉल्व्ह करायचं असतं, सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत। ठीक आहे, तेवढं केल्यानंतर तुम्हाला अजून काही करायची गरज नाही। दॅट इज इनफ टू गेट 99%। आता बोलूया ऍडमिट कार्ड बद्दल। ठीक आहे, तर बघा या वर्षी तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ते खूप लेट येणार आहे थोडंसं। ठीक आहे, कारण दरवर्षी 15 दिवस अगोदर तुमचं ऍडमिट कार्ड येऊन लागतं। ठीक आहे, PCB ग्रुपचं आणि PCM ग्रुपचंही, पण या वर्षी थोडंसं डिले होणार आहे। ठीक आहे, कारण करेक्शन विंडोज वगैरे खूप एक्सटेंड होत आहे, त्यामुळे थोडेसे डिले होणार आहे आणि त्याची जी टेंटेटिव्ह डेट सांगितली गेलेली आहे ती आहे तुमची 5 एप्रिल। ठीक आहे, 5 एप्रिल सांगितली म्हणजे 5 एप्रिलला तुमचं PCBचं ऍडमिट कार्ड येणार आहे। ठीक आहे, PCB ग्रुपचं, PCM ग्रुपचं नाही। PCM ग्रुपचं ऍडमिट कार्ड येईल तुमचं अराउंड 10 एप्रिलच्या आसपास। ठीक आहे, 10 एप्रिलला तुमचं PCM ग्रुपचं येईल, PCB ग्रुपचं तुमचं 5 एप्रिलला ऍडमिट कार्ड येणार आहे। ठीक आहे, ही झाली ऍडमिट कार्ड बद्दल। आता ऍडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचंय त्यासाठी इथं काही स्टेप दिलेल्या आहेत, याचा तुम्ही नक्की स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बाळांनो किंवा लिहून ठेवा। या स्टेपने तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचंय। जेव्हा ऍडमिट कार्ड रिलीज होईल तेव्हा मी परत एक व्हिडिओ टाकेल की अशा पद्धतीने तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचंय। पहिली गोष्ट झाली तुमची क्लिअर ऍडमिट कार्ड बद्दल। आता दुसरी गोष्ट बोलू कॉम्पिटिशन बद्दल। बघा यावेळेस 9 लाख विद्यार्थ्यांनी अपियर केलेले MST CET साठी। ठीक आहे, 9 लाख पैकी 1.5 ते 2 लाख विद्यार्थी असे आहेत ज्यांनी अजून पण कम्प्लीट रजिस्ट्रेशन नाही केलेले। ठीक आहे, म्हणजे त्यांची फी पेंडिंग आहे, असे 1 लाख विद्यार्थी। ठीक आहे, म्हणजे तुमचे 8 लाख तरी विद्यार्थी आहेत अजून जे MST CETच्या कॉम्पिटिशन मध्ये बसणार आहेत यावेळेस। ठीक आहे, लास्ट इयर मध्ये खूप असे कमी विद्यार्थी होते जे कॉम्पिटिशन मध्ये बसले होते आणि लास्ट इयरचा आणि ह्या वर्षाचा जो आकडा आहे त्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स होणार आहे। ठीक आहे, मग याविषयी जेव्हा हिंदुस्तान टाइम्स आणि न्यूज नेशनने पब्लिश केलं, इथं पण मी स्क्रीनशॉट टाकलेला आहे। ठीक आहे, तुम्ही बघू शकतात, त्यांनी सांगितलेलं आहे की या वर्षी तुमचं कोणत्याही परिस्थितीत कॉम्पिटिशन इन्क्रीज होणार आहे। ठीक आहे, तुमचं कट ऑफ वाढणार आहे आणि कॉम्पिटिशन इन्क्रीज होईल। जसं कॉम्पिटिशन इन्क्रीज होईल तर तुमचं ऑटोमॅटिक कट ऑफ वाढेल, है ना, सिंपलची गोष्ट आहे। आतापर्यंत फक्त आपली अनालिसिस होती की वाढू शकतात। ठीक आहे, पण आता न्यूजच्या आर्टिकल्सने पब्लिश केलं, CET ऑथॉरिटीजने, अनऑफिशियल ऑथॉरिटीजने पण ही गोष्ट सांगितली की तुमचं कॉम्पिटिशन इन्क्रीज होणार आहे। ठीक आहे, मग यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहावं लागेल बाळांनो। ठीक आहे, कॉम्पिटिशन इन्क्रीज होणार आहे म्हणून यासाठी आत्ताच म्हणजे हार मानून घेणं ही योग्य गोष्ट नाहीये। ठीक आहे, आणि गव्हर्नमेंट पण आपल्या सोबतच आहे, गव्हर्नमेंट पण सीट इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करते, पण याविषयी अजून ऑफिशियल अपडेट नाही आली की किती सीट इन्क्रीज होणार आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये। नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मी त्याच्याविषयी बोलणार आहे की किती सीट इन्क्रीज होणार आहे। ठीक आहे, त्याविषयी आपण बोलू, पण आता तुम्हाला समजून घ्यावं लागेल की कॉम्पिटिशन यावेळेस खूप वाढणार आहे आणि यावर्षी तुम्हाला थोडीफार डिफिकल्टी लेवल पण CET सेल वाढवेल, कारण कॉम्पिटिशन नंबर ऑफ स्टुडंट जर वाढणार आहे तर पेपर पण थोडासा डिफिकल्ट येईल, कारण CET सेलला पण अप्पर जे क्रीम असतं स्टुडंटचं ते काढून त्यांना टॉप कॉलेजमध्ये प्लेस करायचं असतं। ठीक आहे, तर याविषयी तुम्हाला थोडंसं सावधान राहावं लागेल। प्रत्येक विद्यार्थ्याला खूप चांगला अभ्यास करायचा आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मी पोहोचू नाही शकत, पण ऍटलीस्ट जे माझ्या चॅनल्स मध्ये आहेत जे विद्यार्थी, त्यांना मी सांगू इच्छितो की खूप यावेळेस डिफिकल्ट सिच्युएशन झाली आहे आणि तुम्हाला आता तत्पर राहावं लागेल आणि तुम्हाला अभ्यास वाढवावा लागेल। ऍटलीस्ट 8 तास अभ्यास करा। फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट तरी केला ना बाळांनो, मी गॅरंटी देतो तुमचे खूप चांगले पर्सेंटाईल येतील रे, खूप जास्त चांगले पर्सेंटाईल येतील। तेवढं करून जा ऍटलीस्ट। मी तुम्हाला 10 असं नका करू की 10 ठिकाणून अभ्यास करायचा की इथून पण मी अभ्यास करेल, तिथून पण अभ्यास करेल, तो पण क्रॅश कोर्स जॉईन करेल, हा पण करेल, हे पण बुक सॉल्व्ह करेल। नाही होणार रे बाळांनो, काहीच नाही होणार।
एक क्रॅश कोर्स आणि एक मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला 99% पर्यंत पोहोचवण्यासाठी. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. महाराष्ट्राचा नंबर 1 आहे, या गोष्टीची मी गॅरंटी घेऊ शकतो. ठीक आहे, लास्ट 10 वर्षापासून ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये काम करतोय. या गोष्टीची तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. एवढं केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच मला तुमचे डाऊट्स विचारा आणि जे पालक हा व्हिडिओ बघत असतील तुमच्या मुलासारखं मला ट्रीट करा आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करून घ्या. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, थँक्यू.